तो कल का वचन था उसके लिए रूत अध्याय 4, रूत अध्याय 4, रूत अध्याय 4, रूत अध्याय 4, उसका 11 और 12, त्याचा 11 आणि 12, उसका 11 और 12, त्याचा 11 आणि 12, रूत चैप्टर 4, रूत अध्याय 4, 11, 12, 11 आणि 12. तब फाटक के पास लोगों ने उन्होंने और वृद्ध लोगों ने कहा, हम साक्षी है कि यह स्त्री तेरे पास आती है, उसकी यहोवा इस्राएल के घराने को दी उपजाने वाली राहेल लिया के समान करे। तू एफ्राता में वीरता करे और बेतलेहम में तेरा नाम बड़ा हो, और जो संतान यहोवा इस जवान स्त्री के द्वारा तुझे दे उसके कारण तेरा घराना ऐसा पेरेस सा हो जाए जो तामार से यहूदा के द्वारा उत्पन्न हुआ। हमें यहाँ पर प्रियो प्रभु का वचन कहता है कि अभी जैसे हम यहाँ लिखते फाटक के पास जितने लोग उन्होंने वृद्ध लोगों से कहा, अगर अभी ये वचन को देखेंगे तो हम सोच सकते हैं रूत के विषय पे है, आणि हे वचन जर आपण बघितलं तर ते रूत बद्दल आहे. रूत को परमेश्वर ने वहाँ के गांव के लोगों ने वृद्ध लोगों ने आशीष दिया आणि तिथले ज्या गावातली जी वृद्ध लोक होती त्यांनी रूतला आशीर्वाद दिला और कहा कि ये स्त्री ऐसी रहेगी राहेल और लिया के समान। आणि ते म्हणाले ही स्त्री अशी राहील आणि लियासारखी राहील. जब याकूब के जीवन में राहेल और लिया आई, कारण याकोबाच्या जीवनामध्ये जेव्हा राहील आणि लिया आली, याकूब बढ़ गया। याकूब एक अकेला व्यक्ति से वो बहुत ज्यादा बन गया आणि याकोब एका व्यक्तीपासून तो खूप जास्त त्याची संख्या वाढली. और उसके बाद हम देखते हैं कि दूसरा तामार और यहूदा से पेरेस का जन्म हुआ, यानी वंश चला। आणि तामार आणि यहूदापासून पेरेसचा जन्म झाला म्हणजे घराणं चाललं. यहूदा का वंश चला, यहूदाचा वंश चालला. यहूदा को वंश नहीं था आणि यहूदाला वंश अगर नव्हता. तामार से नहीं होता तो वंश नहीं बनता आणि तामारापासून झाला नसता तो वंश झाला तो नसता. परमेश्वर ने उसका एक वंश बना दिया यहूदा का। आणि देवाने यहूदाचा एक वंश बनवला. वैसे आज मेघा को भी परमेश्वर ऐसे ही कहता है आणि ताईला पण आज देव हेच म्हणतो कि परमेश्वर तुझे एक ऐसी स्त्री चुना है आणि देवाने तुला एक अशी स्त्री निवडलेली आहे कि राहेल और लिया के समान उपजाने वाली, आणि राहील आणि लियासारखी उत्पन्न करणारी. उपजाने वाली यानी फलद्रूप, श्रापित नहीं। आणि फलद्रूप म्हणजे श्रापित नाही. आज से इस साल के बर्थडे से आणि या वर्षीच्या वाढदिवसापासून तू उपजाने वाली रहेगी, श्रापित नहीं। आणि तू फळदायी अशी श्रापित नाही. और तू ये सिर्फ खुद के लिए नहीं, परंतु जिस घर में तू गई है उस घर के लिए तू उपजाने वाली है। आणि फक्त स्वतःसाठी नाही पण ज्या घरामध्ये तू गेलेली आहे त्यांच्यासाठी पण तू फळदायी आहे. और तू एफ्राता में वीरता के समान है, मतलब एक हर चीज के लिए आगे रहेगी। आणि एफ्रातामध्ये तू एकदम वीरतेसारखी आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत पुढे राहशील. और बेथलेहम यानी क्या, परमेश्वर के घर में तेरा नाम बड़ा होगा। आणि बेथलेहम म्हणजे देवाच्या घरात तुझं नाव मोठं होईल. बेथलेहम का नाम का अर्थ क्या है, परमेश्वर का घर। आणि बेथलेहम नावाचा अर्थ आहे देवाचं ठिकाण. उसमें परमेश्वर तेरा नाम बड़ा करेगा आणि त्याच्यामध्ये देव तुझं नाव मोठं करेल. और तुझसे जो संतान हुई है आणि तुझ्यापासून जी मूल जन्माला आले पेरेस के समान है। पेरेस सारखा आहे. पेरेस यानी जिससे वंश चला, आणि पेरेस म्हणजे ज्याच्यापासून वंश आज चालला. देखा गया तो दिनेश का वंश उसी के द्वारा, किसके द्वारा, एजेकिएल के द्वारा चला। आणि भाऊजींचा वंश एजेकिएलच्या द्वारे चालला. तो परमेश्वर ने ऐसा तुझे उपजाने वाली ऐसी स्त्री बोलकर तुझे घोषित किया है। आणि देवाने फलदायी असं देवाने तुला घोषित केलेलं और आहे. तेरे द्वारा बहुत एफ्राता में जैसे बड़े बड़े वीरता के काम किए गए, वैसे तेरे जीवन में, तेरे घराने में तेरे द्वारा बड़े बड़े काम हो गए। आणि जसं एफ्रातामध्ये खूप मोठी मोठी कामं करण्यात आली, मग तसंच तुझ्या घरामध्ये तुझ्या जीवनामध्ये मोठी मोठी कामं देव करणार ये आहे. तेरे लिए वचन था। आणि तुझ्यासाठी अभी वचन. हम अभी देखेंगे एजेकिएल का वचन। आता एजेकिएलचं वचन पाहूया. अभी आज एजेकिएल का जन्मदिन है, आणि आज एजेकिएलचा वाढदिवस आहे. तो आज ये वचन आप कौशिक के लिए भी ले सकते हैं, आणि हे वचन कौशिकासाठी पण कौशिक के कौशिक लिए अलग दिया है आणि त्याच्यासाठी वेगळं दिलेलं आहे. उसका है, हम बाद में देखेंगे। तो अभी इसका ही चालू है, तो इसके वंश के बारे में हम देखेंगे। आइज़ाया 49, अभी एजेकिएल का तब तक आप निकालो, आइज़ाया 49। एजेकिएल का जन्म होने का मुख्य उद्देश्य, मुख्य कारण, आणि एजेकिएलचा जन्म होण्याचं मुख्य कारण 49 का 49 1 से लेके 1 पासून 6 तक, 6 पर्यंत, 1 से लेके 6 तक। 1 ते 6 पर्यंत. द्वीपांनो माझे ऐका. आप कितने यहाँ शांत तरीके से बैठो, वैसे आप बाहर बैठेंगे क्या? हाँ? गप्प बसा गप्प बसा गप्प बसा, ऐका, खुर्च्या खा आहे ना, म्हणून बरं वाटतं इथं प्रेरणमध्येच वचन घेतलेलं.
हाँ द्वीपांनो माझे ऐका, दूरदूरच्या राष्ट्रांनो कान द्या. मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले. हाँ, परमेश्वर ने एजेकिएल को माँ के गर्भ से ही चुना है और ऑलरेडी उसकी माँ को दिया हुआ वचन भी आपने पढ़ा, अभी सुना कि उसको वंश जल्दी दिया. सच में जो देखा गया है ना, तो जिस अभी हम विवाह में जाने वाले हैं, विवाह का वचन देखने के लिए, तो विवाह होने के बाद बाइबल बताता है तुरंत जैसे बच्चे होते हैं ना, वो परमेश्वर को ज़्यादा अच्छे लगते हैं. आणि विवाह झाल्याच्या नंतर लगेच मुलं होतात, ते देवाला जास्त आवडतं. बहुत लोगों को अच्छा नहीं लगता, अरे इतना जल्दी बच्चे नहीं चाहिए, क्या जल्दी इतना जल्दी बच्चा नहीं चाहिए. आणि खूप लोकांना आवडत नाही की एवढ्या लवकर मूल कशाला पाहिजे. लेकिन परमेश्वर जिस विवाह को पसंद करता है, पण देव ज्या लग्नाविषयी आनंदित असतो, उनको ब्लेस करता है. सबसे बड़ा कि मैं इस विवाह से आनंदित हूँ, उसका सबसे बड़ा मार्ग और दिखाने का वो है बच्चा. आणि मी या विवाहापासून खूप आनंदित आहे, त्याचं चिन्ह आहे की देव काय करतो, त्यांना मूल देतो. तुरंत बच्चा देता है, लगेच मूल देतो, बच्चा तुरंत ठहर जाता है. आणि लगेच मूल इससे राहतं. परमेश्वर उनके विवाह की सम्मति दर्शाता है. आणि याच्याद्वारे देव त्यांच्या विवाहाशी सहमत आहे हे दाखवतो. ये इससे मालूम होता है. आणि याच्याद्वारे माहीत पडतं. लेकिन अक्सर लोगों को कैसा इच्छा लगता है कि अभी हमारी शादी हुई, थोड़ा सा हम इंजॉय करें, अभी इतने जल्दी बच्चे नहीं हो तो ज़्यादा अच्छा है. लेकिन हम ये नहीं सोचते कि बाइबल हमें क्या बताती है. अभी इसी वचन में आएंगे तो थोड़ा सा विवाह पर भी चले जाएंगे. हाँ, लिखा है बाइबल हमें बताती है, वहाँ पर दो कुछ इर्मया 29 आला एक और उसी आला 29 एक और उसका 6 से 6 बायका करून पुत्र व कन्या यांना जन्म द्या. क्या लिखा है? विवाह करके, और मराठी में लिखा है बाइको करून क्या करो, बच्चे को जन्म दो. क्या लिखा है? ऐसे ही लिखा ना. हमारे हिंदी में क्या लिखा है? विवाह करके बेटे बेटियों को जन्माओ. परमेश्वर की ये इच्छा है कि हर एक पुरुष विवाह करे. आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक पुरुषाने विवाह करावा. क्यों विवाह करे? का विवाह करावा? खुद के लैंगिक इच्छाओं को पूरा करने के लिए नहीं, आणि स्वतःच्या लैंगिक इच्छांना पूर्ण करण्यासाठी नाही, बेटे और बेटियों को जन्म देने के लिए. आणि मुलांना जन्म और देण्यासाठी. इसीलिए बहुत लोगों की मेंटालिटी ये रॉन्ग है कि शादी होने के बाद इतना जल्दी बच्चा नहीं चाहिए. आणि खूप लोकांची मानसिकता चुकीची आहे की लग्न झाल्याच्या नंतर लवकर मुलं थोड़ा सा नको, एंजॉय करने दो, आणि थोडंसं एन्जॉय आनंद करने करने दो. आनंद करू द्या. ऐसा बोलकर वो लोग क्या करते हैं, वो लोग लंबा बच्चा होने के लिए बड़ा लंबा प्रोसीजर करते हैं. आणि असं मूल लांबणीवर जाण्यासाठी खूप प्रोसिजर करतात. जबकि बाइबल हमें बताती है बायबल आपल्याला कि सांगतं विवाह को परमेश्वर ने सम्मति दी है, एग्री हुआ है. परमेश्वर विवाह को पसंद किया है और इसीलिए जिस विवाह से परमेश्वर होता है खुश है, उसे वो बच्चा देता है. आणि देव विवाहाशी सहमत आहे, आणि ज्या विवाहापासून देव आनंदित असतो त्यांना देव मूल और वो भी जल्दी देता है. आणि तेही लवकर बेटे देतो. बेटियां देता है, मुलं पुत्र किंवा कन्या देतो. बेटे बेटियां दोनों देता है. बेटे बेटियां भी, किसी किसी को बेटे देता है, किसी किसी को बेटियां देता है, किसी किसी को दोनों देता है. आणि कोणाकोणाला मुलगा देतो किंवा मुलगी देतो किंवा दोघंही देतो. ये गिफ्ट है. आणि हे गिफ्ट आहे. मालूम हुआ. तो अभी हम वापस हमारे एजेकिएल के वापस इधर आएंगे यिर्मयाह में. तो इसीलिए प्रियो, जब तक विवाह नहीं, बच्चा पैदा नहीं कर सकते. आणि जोपर्यंत विवाह नाही तोपर्यंत मुलांना जन्म नाही देऊ इसलिए शकत. परमेश्वर विवाह होने के बाद जो बच्चे जन्म लेते हैं उससे परमेश्वर बहुत खुश होता है, संतुष्ट होता है. आणि विवाह झाल्याच्या नंतर जी लोक मुलांना जन्म देतात त्यांच्यापासून देव खूप आनंदित होतो. विवाह पूर्व बच्चा बनाना ये परमेश्वर की नजर में योग्य नहीं है. आणि विवाहाच्या अगोदर मुलांना जन्म देणे हे देवाच्या नजरेमध्ये योग्य नाही. तो इसलिए प्रियो ये जागरूक हो. तो अभी यहाँ हम दिखाएं कि जब वो गर्भ में था तभी परमेश्वर ने उसे चुन लिया. मी मातीच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले. हाँ, जब माँ के गर्भ में था तभी से उसका नाम रखा गया एजेकिएल कर. त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले. हाँ, अब उसका मेन जो जन्म का मुख्य उद्देश्य है कि चौकी तलवार के समान उसका मुंह होना, यानी एकदम स्ट्रांग रहना. ऐसा लुड़बुड़ा ऐसा नहीं, एकदम स्ट्रांग, प्रभु के लिए मजबूत. त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले. हाँ, परमेश्वर हमेशा उसे अपने हाथ के नीचे छुपाए रखेगा. त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले. हाँ, जो ये रहता है ना बाण चलाने वाला है ना, तो उसका जो भाता रहता है यहाँ पर तरकश जिसे कहते हैं, उसमें उसने क्या किया है, चकमक यानी एकदम स्ट्रांग, यानी ऐसा स्ट्रांग बाण बनाया है जो एकदम शाइनिंग और पावरफुल.
परमेश्वर की सेना में मजबूत जैसा। तो मला म्हणाला, तू माझा सेवक आहेस, मला शोभा आणणारा तू इस्रायल आहेस. हाँ, परमेश्वर कहता है तू मेरा सेवक है, मैंने तुझे महिमा प्रकट करने के लिए, परमेश्वर को प्रकट करने के लिए चुना है। मी तर म्हणालो होतो की मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले, तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे, माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे. परमेश्वर उसे प्रतिफल देगा, परमेश्वर उसे जो समय समय पर देना चाहिए वो बराबर से देगा। मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्रायल एकत्र जमावे, म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला. हाँ, परमेश्वर ने उसे इसलिए जन्म दिया ताकि वो बंधुआई में गए हुए और याकूब जैसे उन लोगों को सबको वापस परमेश्वर के पास लौटा ले आने के लिए परमेश्वर ने उसे चुना है। और सिर्फ यही नहीं, वो परमेश्वर के लिए आदरणीय है, परमेश्वर उसको आदर देगा और परमेश्वर ही उसका बल रहेगा। तो वैसे ही तुम्हें बढ़ाना है, मालूम पड़ा? बोले अभी दिनेश नहीं है, डैनियल बोल रहा है, वो मुँह में डैनियल बोल रहा है, तो सुनने का है, सुना ना? हाँ, वो हाँ बोल रहा है। तो परमेश्वर म्हणतो, याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्रायलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे, म्हणून तू माझा सेवक व्हावे. यात काही मोठेसे नाही, तर माझ्याकडून होणारे कारण तू दिगंतापर्यंत न्यावे, म्हणून मी तुला राष्ट्राचा प्रकाश असा नेमतो. परमेश्वर ने उसे प्रकाश के जैसा एक जगह से दूसरी जगह तक परमेश्वर का नाम फैलाने के लिए, एक अच्छी रीति से परमेश्वर का नाम सारे जगत में फैलाने के लिए उसे चुना है। ये उसका मुख्य उद्देश्य है जन्म का। हालेलुया। आज कौशिक का भी जन्मदिन है, परमेश्वर ने कौशिक को भी वचन दिया है। 68 साम स्तोत्र संहिता 68. ये भी पढ़ लेंगे, उसकी माँ है, बीवी है, घर में जाके बता देना, चालू है ना, और वो यूट्यूब पे भी देख लेगा, ठीक है। साम 68 स्तोत्र संहिता 68 उसका 35 उसका 35। अभी कौशिक एक उम्र वाला व्यक्ति है आणि कौशिक दादा एक वयस्कर माणूस आहे. परमेश्वर ने उसे चुना हुआ है आणि देवा त्याला निवडले. परमेश्वर जैसे आज का वचन हमने जैसे सुना, ये वचन आप सबके लिए भी है और कौशिक के लिए भी है। आणि हे वचन तुम्हा सर्वांसाठी आहे, कौशिक दादासाठी पण आहे. जो हमने एजेकिएल के लिए वचन देखा, आणि एजेकिएलसाठी जे वचन वो कौशिक के लिए भी है और आप सबके लिए, मेरे लिए भी है। आणि ते कौशिक दादासाठी आणि तुम्हा आपल्या सर्वांसाठी आहे. लेकिन कौशिक के लिए स्पेशल वचन देता है, यही वचन इसने भी लेना है। आणि कौशिक दादासाठी स्पेशल वचन आहे, पण हे वचन त्यांनी सुद्धा घ्यायचं आहे. इसने एजेकिएल ने भी लेना है, उसकी माँ ने, और हमने भी लेना है। आणि एजेकिएल त्याच्या कुटुंबाने आपण घ्यायचं. आज के दिन से कौशिक के जीवन में ये होगा। आणि आजपासून कौशिक दादा जीवनात हे होईल. हे परमेश्वर तो अपने पवित्र स्थान में भय योग्य परमेश्वर है। परमेश्वर उसके जो उसका है उसमें वो भय योग्य बनकर रहेगा, हमेशा उसके शत्रुओं से लड़कर उसके लोगों में बना रहेगा और उसको भी डरकर अपने आधीन में रखने वाला बनेगा। दूसरा, परमेश्वर यहोवा अपनी प्रजा को सामर्थ और शक्ति देने वाला है। परमेश्वर धन्य है। परमेश्वर उसकी प्रजा को, कौशिक को आज से हमेशा उसको शक्ति मिलेगी और परमेश्वर का सामर्थ मिलेगा और परमेश्वर का शक्ति, ऐसी शक्ति जैसे परमेश्वर ने कहा मैं मेरा सामर्थ तुझ पर प्रकट करूँगा, ये भविष्यवाणी हुई थी, मालूम है ना? हाँ, मैं तुझ पर, तुम शांत रहो और तुम चुपचाप देखो, मैं अपना तुम्हारे सामने एक अद्भुत काम करूँगा, मेरा सामर्थ मैं तुम पर प्रकट करूँगा। और सचमुच 2 साल कोरोना हो गया और सब लोग लॉकडाउन में हो गया और सब प्रभु ने हम सबको कोरोना से बचाया। परमेश्वर का सामर्थ दिखता है, देवाचं सामर्थ्य दिसतं, हमेशा याद रखो। नेहमी लक्षात ठेवा. परमेश्वर जो काम करता है उसकी शक्ति दिखाता है, तो पहली बात तो सामर्थ दिखाता है यानी बड़े बड़े काम करेगा। आणि सामर्थ्य दाखवतो म्हणजे मोठी मोठी कामं कौशिक करते. के जीवन में आज से इतने बड़े बड़े काम हो जाएंगे कि वो खुद भी देखेगा और हमें भी दिखाई देगा। आणि कौशिक दादाच्या जीवनामध्ये देव अशी मोठी मोठी कामं करणार आहे की त्यालाही दिसून येईल आणि आपल्यालाही और दिसून येईल. शक्ति का भी इस्तेमाल करेगा शक्तीचाही वापर जो करतो उसको तकलीफ देने वाले, आणि जो त्याला त्रास देणार आहे बहियों के ऊपर, त्याच्या शत्रूंवर, अशुद्ध आत्माओं के ऊपर, अशुद्ध आत्म्यांवर, उसको तकलीफ देने वालों के ऊपर त्याला त्रास देणाऱ्या लोकांवर परमेश्वर की शक्ति प्रकट हो जाएगी। आणि देवाची शक्ती प्रकट होईल. ये परमेश्वर आज से उसके जीवन में करेगा, आणि हे देव आजपासून त्याच्या जीवनामध्ये आज करेल. उसका
जन्मदिन है। आणि आज त्याचा वाढदिवस तो आहे इसीलिए चुना गया है ताकि परमेश्वर की महिमा प्रकट करे आणि त्याने यासाठी निवडलेलं आहे की त्याने देवाचा गौरव और प्रकट करावा परमेश्वर का सामर्थ्य उसके द्वारा, परमेश्वर की शक्ति उसके द्वारा दिखाई दे। आणि देवाचं सामर्थ्य आणि देवाची शक्ती त्याच्याद्वारे प्रकट व्हावी। हालेलुया। हालेलुया। ये कौशिक का वचन है। आणि कौशिकाचं वचन आहे अभी हम विवाह की ओर जाएंगे। आणि विवाहाजवळ आपण जाऊ। कौन विचारता है? कौन निर्मय 29 और उसका 6 से 6 बायका करून पुत्र व कन्या यांना जन्म द्या। हाँ प्रियो, शादी बोला ना तो एक पवित्र परमेश्वर ने बनाया हुआ एक ऐसा रिश्ता है जिसे परमेश्वर बहुत चाहता है। हम सब जैसे परमेश्वर शादी को, विवाह को आदर देता है, वैसे हम भी आदर दें। आणि जसं देव लग्नाला आदर देतो तसं आपणही लग्नाला आदर द्यावा। शादी परमेश्वर की नज़र में आदरणीय बात है आणि लग्न देवाच्या नजरेमध्ये आदरणीय और आहे हम भी विवाह को आदर दें। आणि आपणही विवाहाला आदर द्यावा। विवाह एक ही बार होता है विवाह एकदाच होतो और उसे अंत तक निभाना आणि शेवटपर्यंत ये निभवायचं दोनों की ड्यूटी रहती हे है। दोघांचं कर्तव्य असतं। दोनों का कर्तव्य रहता है, सिर्फ ओनली लेडीज, सिर्फ ओनली जेंट्स नहीं, दोनों का कर्तव्य होता है। आणि फक्त स्त्रीचं किंवा फक्त पुरुषाचं नाही, दोघांचंही कर्तव्य आहे। दोनों का कर्तव्य है कि वो दोनों भी क्या करे, अपने विवाह को चलाए। आणि दोघांचंही कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या लग्नाला चालवावं। इसीलिए प्रियो, दोनों जब शादी करते हैं दोघं जेव्हा लग्न करतात वेडिंग एनिवर्सरी के समय पर वापस उनका करार जो उन्होंने किया था वापस दोहराया जाता है। आणि वेडिंग एनिव्हर्सरी असते तेव्हा त्यांनी जो करार केलेला होता तो पुन्हा त्यांच्याकडनं बोलवून घेतो। बाइबल हमें बताती है कि एक्सोडस 20 में परमेश्वर ने वाचा बांधी, निर्गमन 20 मध्ये देवाने करार वाचा बांधली, उन्हें आज्ञाएं दी, त्यांना देवाने आज्ञा दिली। और आगे के अध्यायों में अगर हम पढ़ेंगे तो हम वहाँ पढ़ते कि वापस उन आज्ञाओं को, उन वाचा को वापस दोहराया गया। आणि पुढच्या अध्यायामध्ये आपण वाचतो की पुन्हा त्याच्या आज्ञा सांगण्यात आल्या। क्यों वापस उन वाचाओं को दोहराया गया? आणि का पुन्हा त्या आज्ञा सांगण्यात आल्या? इसलिए दोहराया गया आणि यासाठी सांगण्यात आल्या कि जब उन आज्ञाओं को वापस दोहराया गया, उस वाचा को दोहराया गया, तो उन लोगों को याद आ गया कि हाँ परमेश्वर ने ऐसा बोला है और हमें ऐसा करना है। आणि जेव्हा पुन्हा त्या आज्ञा सांगण्यात आल्या तेव्हा त्या लोकांना असं वाटलं की हा आपल्याला खरंच हे करायचं आहे आणि देवाने आपल्याला सांगितलं आहे। इसलिए जिनकी शादी वेडिंग एनिवर्सरी वो लोग मनाते हैं आणि म्हणून जी लोक वेडिंग एनिव्हर्सरी मनवतात तो वो समय हम उनको वापस उन वचनों को दोहराते हैं उनके मुंह से। आणि त्यावेळेस पुन्हा ते करार त्यांच्याकडून करून घेतात। कौन सा करार? कोणता करार? जो उन्होंने अपने शादी के समय पर कहा गया, हाँ मैं तुझसे विवाह करने के लिए तैयार हूँ। आणि जो त्यांनी लग्नाच्या वेळेला केलेला असतो की हा मी तुझ्याशी विवाह करण्यास तयार आहे। तेरे दुख में, तेरे सुख में, तेरे हर परिस्थिति में तेरे साथ हो। तुझ्या दुःखात, तुझ्या सुखात प्रत्येक परिस्थिती तुझ्या बरोबर आहे। ये वो लोग उस समय तो वो, क्योंकि शादी करने का रहता है तो लोग तो हाँ हाँ ही बोलेंगे ना, आणि लग्न करायचे म्हणून ते लोक हा हाच बोलते। उनको क्या वो शब्द सारे थोड़ी याद रहते हैं। आणि त्यांना ते थोडे शब्द आठवण असतात। अभी अगर उनको पूछो आणि आता त्यांना विचारा क्या क्या बोला था उस दिन, आणि काय काय बोलले त्याची याद है क्या? लक्षात आहे का? याद है रसिका? याद है मेघा? अश्विनी? साइली? और किसका सवाल है? याद है तुझे? याद है? हमारे जिसको याद है विराज को। और किसकी कृष्ण पद से शरीर हाँ याद है? निशा याद है? नहीं याद है? करार वो याद रखना चाहिए। आता लक्षात ठेवला अगर पाहिजे। हम उसको याद रखेंगे ना आणि जर आपण ते लक्षात ठेवलं तो कभी हम एक दूसरे से नफरत नहीं करेंगे, मग कधी एकमेकांशी आपण नफरत नाही करणार, हम उनसे बैर नहीं करेंगे कधी वैर नाही करणार, और हम प्यार करेंगे, अजून आपण प्रेम करतो, हम झगड़ा नहीं करेंगे, भांडण नाही करणार। हम मतलब आए अंदर लेने ताकि उन इसराइलियों को याद रखें आणि इस्रायल लोकांना आठवण और ठेवा वो उस करार को तोड़े नहीं। आणि त्याने तुम्ही करार तोडू नये। वैसे ही शादी करने वाले लोग भी जो करार करते हैं यीशु के नाम से, आणि लग्न करणारे लोक जो करार करतात येशूच्या नावाने, वो भी अगर वापस हर एनिवर्सरी में अगर वो करार को याद करेंगे आणि प्रत्येक एनिव्हर्सरी मध्ये तो करार ते लोक आठवण अपने करते, मुंह से बोलेंगे, आपल्या मुखातून बोलते, तो वो क्या करेंगे, अपने उस करार को तोड़ेंगे नहीं। मग ती लोक तो जो करार आहे त्याला तोडणार आपको नाही। मालूम है अंगीकार क्यों कराते हैं? आणि तुम्हाला माहिती
अंगीकार का करवतात? क्योंकि जैसे हम बोलते वैसे हम करेंगे, कारण जसं आपण बोलतो तसंच आपण करू. और हम जो बोलते हैं वो हम कभी भूलते नहीं. आणि आपण जे बोलतो ते कधी आपण विसरत नाही. हम बोलते हैं बाबा मी तुला देते, मी तुला असं करेगा, मी तुला उद्या हे 500ची नोट देते, और कला तुझे 500 का नोट दूंगी. है ना. तर आपण काय हे बोलतो, मला मी उद्या आलं आय्या मी विसरूनच गेली, असं कोण बोलतं का? ऐसा कोई करता है? क्योंकि हम जो बोले हैं वो हमें याद रहता है. आणि आपण जे बोलतो ते आपल्याला आठवणीत असतं. तो इसीलिए प्रियो मसीह पद्धत की शादी में क्या करते हैं, मसीह पद्धत की शादी में दोनों से कन्फेशन कराते हैं, आणि ख्रिस्ती पद्धतीत लग्नामध्ये दोघांकडून करार करून घेतो, पुरुष से भी और स्त्री से भी, पुरुषाकडून सुद्धा स्त्रियांकडून ताकि सुद्धा. वो आगे की जिंदगी अच्छी रीति से वापस दोहराए, कारण पुढचं जीवन त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने अच्छी रीति जगावं. से जिए चांगल्या रीतीने जगावं. और मसीह पद्धत में जीकर क्या करे, अच्छी रीति से अपनी पत्नी से प्यार करे. क्योंकि वो लोग क्या कहते हैं कि मैं तुझसे प्यार करता रहूंगा, तुझसे अलग न रहूंगा. आणि मी तुला प्रेम करत नाही आणि तुझ्यापासून मी वेगळं नाही होणार. ऐसा ही बोलते हैं ना. असंच बोलतात. वो भी वही कहती है ना, मैं तुझसे प्यार करती रहूंगी, मैं तुझसे अलग न रहूंगी. आणि ती पण तेच म्हणते की मी तुला प्रेम करत नाही, तुझ्यापासून वेगळं नाही इसलिए होणार. प्रियो बाइबल के अनुसार परमेश्वर हमें कहता है विवाह करके बेटे बेटियां जन्माओ, आणि बायबलनुसार देव म्हणतो तुम्ही विवाह करून पुत्र व कन्यांना जन्म द्या अपने बेटों के लिए स्त्रियां ब्याह दो, आणि आपल्या पुत्रांना बायका करून द्या, बेटियों के लिए पुरुष को ब्याह दो. आपल्या कन्यांना नवरे करून द्या. यहाँ पर स्पष्ट रीति से कहा है कि बेटियों की शादी लड़कों के साथ, लड़कों की शादी लड़कियों के साथ करना होगा. आणि मुलांचं लग्न मुलीबरोबर आणि मुलींचं लग्न मुलांबरोबर करायला सांगितलं. एकदम स्पष्ट रीति से यहाँ बताया गया है कि उनका विवाह ऐसी रीति से होना चाहिए. आणि स्पष्ट रीतीने सांगण्यात आलं की त्यांचा विवाह अशा पद्धतीने झाला पाहिजे. लिखा है कि बेटी और तुम क्या करो, शादी ब्याह होने के बाद तुम बेटे बेटियों को जन्माओ. आणि लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही पुत्र व कन्या यांना जन्म द्या. सिर्फ बेटों को जन्माओ ऐसा नहीं लिखा है, आणि फक्त मुलांना जन्म द्या असं नाही म्हटलंय. बेटियों को भी जन्माओ कहा है. मुलींना पण जन्म द्या असं म्हटलेलं और उसके आहे. बाद लिखा है त्याच्यानंतर दिले वहाँ तुम्हें घटी नहीं वरन तुम बढ़ते जाओ. आणि तिथे तुम्हाला घटी नाही पण तिथे तुमची वाढ होत राहील. वहाँ तुम्हारी घटी नहीं होगी आणि तिथे तुमची घटी नाही होणार परंतु तुम्हारी क्या होगी, बढ़ती होगी. पण तुमची वाढ होईल. वहाँ तुम बढ़ते जाओगे. तिथे तुम्ही वाढत जाल. परमेश्वर चाहता है कि शादी होने के बाद ही देखो, अगर आप देखोगे अपना खुद का भी जिंदगी देखोगे तो जितने मैरिड है पहले आपके पास क्या था और आज आपके पास क्या है. आणि जेवढी विवाहित आहेत त्यांनी विचार करा पहिले तुमच्याजवळ काय होतं आणि आता तुमच्याजवळ काय आहे. जिनकी पहले शादी हुई होगी तो उनके पास तो बर्तन भी नहीं थे, आणि ज्यांचं पहिले लग्न झालेलं होतं त्यांच्याकडे तर पहिले भांडी पण नव्हती. बाद में देखो आज आपके पास बर्तनों का बर्तन ठीक है. आणि आज तुमच्याकडे भांड्याचं ठीक आहे. क्योंकि परमेश्वर किसी वस्तु की घटी नहीं रखता. कारण देव कोणत्या वस्तूची घटी नाही जब ठेवत. पुरुष ब्याह कर लेता है तो उसके बाद परमेश्वर क्या करता है, उसकी पत्नी देता है, फिर उत्पन्न भी बढ़ाता है, फिर बच्चे होता है, फिर उत्पन्न बढ़ाता है, फिर बच्चे होने के बाद फिर उनका शिक्षण एजुकेशन, फिर उत्पन्न बढ़ाता है. आणि पुरुषाचा विवाह झाल्याच्या नंतर त्याची पत्नी आल्याच्या नंतर देव त्याचं उत्पन्न वाढवतं, त्याच्यानंतर त्याची मुलं येतात मग देव त्यांचं उत्पन्न वाढवतं आणि नंतर शिक्षण होतं म्हणून त्यांचं देव उत्पन्न तो वाढवतं. इसीलिए प्रिय हम देखते हैं कि एजुकेशन सब बातों के लिए परमेश्वर क्या करता है, कोई घटी नहीं करता. आणि सर्व गोष्टींसाठी देव कोणतीही घटी ठेवत नाही. सबको क्या करता है, अच्छी रीति से देता है. आणि सगळ्यांना चांगल्या रीतीने देतो. तो विवाह ये सबसे आदर की बात समझी जाए. आणि विवाह खूप आदरणीय समजण्यात यावा. इसलिए वहाँ लिखा है जिस नगर में मैंने तुम्हें बंदी करके भेजा है उसके अच्छे के लिए प्रार्थना करो. अभी वो तो प्रार्थना का वचन हो जाएगा. तो कहने का उद्देश्य प्रियो, आज हम देखते हैं कि जैसे आज कौशिक और साइली का वेडिंग एनिवर्सरी है. आणि आज कौशिक दादा आणि साई त्याची वेडिंग एनिव्हर्सरी आहे. कितने साल हुए शादी को? हाँ? 7 साल हो गए. 8वां साल चालू. तो आगे बहुत साल जीना है उनको. आणि पुढे खूप वर्ष जगायचे आहेत. बहुत साल उन्हें निकालना है. आणि खूप वर्ष काढायचे आहेत. इसलिए बीच में मसीह पद्धत की शादी में हमेशा दुष्ट रुकावटें डालता है. आणि ख्रिस्ती लोकांच्या लग्नामध्ये दुष्टनेमी अडथळे टाकतो. वो चाहता है कि वो मसीह पद्धत की शादी टूट जाए. आणि त्याची इच्छा असते की ख्रिस्ती पद्धतीत झालेलं लग्न तुटावं. टूट कर वो क्या हो जाए, तुटून काय व्हावं, वो लोग अलग हो जाए. त्यांनी वेगळं व्हावं. कुटुंब टूटना शैतान को अच्छा लगता है, कुटुंब तुटणे हे शैतानाला आवडतं, लेकिन कुटुंब जुड़ना प्रभु को अच्छा लगता पण है. कुटुंब जुळणं हे देवाला आवडतं. इसलिए हमेशा कुटुंब जुड़ा रहे. आणि म्हणून कुटुंब जुळून राहावं. इसलिए हम क्या करना चाहिए, प्रेयर करना चाहिए. आणि म्हणून आपण प्रार्थना केली और पाहिजे. हम प्रभु से प्रेयर करेंगे, आणि आपण देवाकडे प्रार्थना करू. प्रभु उनका कुटुंब जोड़े रखेगा. आणि देव त्यांचं कुटुंब जोडून ठेवेल. हालेलुया. हालेलुया. कौशिक आने तक हम लोग क्या करेंगे, बच्चों के लिए पहले एजेकिएल के लिए प्रेयर कर लेंगे. आणि पहिले एजेकिएलसाठी प्रार्थना करू. बाद में हम उन दोनों को आगे बुलाएंगे. मग त्या दोघांना पुढे बोलू. हाँ, तो हमने जैसे आज
आप लोग जो लेट आए, हम थोड़ा सा आपको बताते कि एजेकिएल का जन्म का उद्देश्य क्या है। आणि एजेकिएलच्या जन्माचा उद्देश काय सांगतो? परमेश्वर ने उसे खास उद्देश्य के लिए जन्म दिया है। आणि देवाने त्याला खास उद्देशासाठी जन्म दिलेला आहे। परमेश्वर की सेवा करना, देवाची सेवा करणं, परमेश्वर का नाम सारे जगत में फैलाना आणि देवाचं नाव संपूर्ण जगात पसरवणं और लोगों तक लेके जाना। आणि लोकांपर्यंत घेऊन और जाणं। जो अभी मसीह में नहीं है, आणि जे आता ख्रिस्तात नाहीये उन्हें प्रभु के पास लाना। त्यांना देवाजवळ आणलं। मैं फिर से कहती हूँ, पुन्हा सांगते, हम हर एक बच्चों के लिए एक स्पेशल योजना है। आणि प्रत्येक लोकांसाठी एक स्पेशल योजना आहे। परमेश्वर हर एक को खास उद्देश्य के लिए बनाया है। आणि देवाने सर्वांना खास उद्देशासाठी बनवलेला आहे। तो एजेकिएल का भी उद्देश्य खास आहे। आणि एजेकिएलचा उद्देश पण खास आहे। देवाने एजेकिएलला ह्यासाठी जन्माला घातलं, आईच्या उदरापासूनच की त्याला निवडलेलं आहे। आईच्या उदरात असतानाच त्याला निवडलं, आईच्या उदरातच त्याचं नाव नियुक्त केलं। और जब वो माँ के गर्भ में था तभी से परमेश्वर ने उसको चुन लिया और उसको नाम दे दिया। आणि त्याला लहान त्या आईच्या उदरातच नाव दिलं और माँ के गर्भ में भी उसको नाम दिया। आणि आता त्याचा जन्म जसं त्याच्या आई वडिलांनी सर्वात मोठं काम काय करायचंय की त्याला ख्रिस्तामध्ये वाढवायचे। और उसके माता पिता ने सबसे बड़ा काम क्या करना है? उसको परमेश्वर में बढ़ाना है। देव तुम्हाला कोणत्याही गोष्टीची घडी ठेवणार नाही। और परमेश्वर आपको किसी भी बात की घटी नहीं दिनेश आणि रखेगा। मेघाचं लग्न झालं म्हणून देवाने लवकर तुम्हाला म्हणून दिलं। और उन दोनों की शादी हुई इसलिए परमेश्वर ने उनको जल्दी बचा दिया। आताच आपण पाहिलं की विवाह झाल्यानंतर का करायचंय? मुलांना जन्म देणं हा मुख्य उद्देश आहे लग्नाचा। और विवाह होने के बाद बच्चे को जन्म देना ये मुख्य उद्देश्य है शादी का। ते देवाने तुमच्या लग्नाला संमती दिली और वो परमेश्वर ने आपके विवाह को सहमति दी। म्हणून देवाने तुम्हाला लवकर गर्भधारण करवलं और इसलिए परमेश्वर ने आपको तुरंत गर्भधारण आणि करवाया तुम्हाला मुलाची देणगी दिली और बच्चे का दान दिया आणि मुलाचा आशीर्वाद दिला। और बच्चे का आशीष मग दिया। जसा हा देवा पुढे सरका, भाऊ थोडं पुढे सरका। ये परमेश्वर की योजना आणि देवाची योजना होती की देवाने त्यांना एजेकिएल हा जन्माला द्यावा। और परमेश्वर की योजना थी कि उनके जीवन में एजेकिएल का जन्म है। आणि एजेकिएलचा जन्म खास उद्देशासाठी झाला, और एजेकिएल का जन्म कुछ खास उद्देश्य के लिए हुआ है। सुवार्ता सांगण्यासाठी, समाचार बताने के लिए, लोकांना येशूकडे आणण्यासाठी लोगों को यीशु के पास लाने आणि के लिए, येशूचा प्रकाश सगळीकडे घेऊन जाणे और यीशु का प्रकाश सब जहाँ पर फैलाने के लिए। ख्रिस्ताला प्रकट करण्याचं दान त्याला निवडते, त्याला दिलेलं आहे। म्हणून तुम्ही दोघांनी अशाच पद्धतीमध्ये त्याचं लालन पोषण करायचं। और मसीह को प्रकट करने का दान परमेश्वर ने उसको दिया है, तो आप दोनों ने उसको इसी तरीके से बढ़ाना है। देव त्याच्याद्वारे खूप काम करेल, प्रभु उसके द्वारा बहुत काम करेगा। ही देवाची योजना आहे। और ये परमेश्वर की या योजना है। तुम्ही दोघं पुढे या, त्याला घेऊन आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा आम्ही प्रेमी पिता प्रभू येशूच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो। आज आम्ही सियोन मंडळी प्रभू, भाऊ दिनेश आणि प्रभू त्यांची पत्नी मेघा आणि प्रभू त्यांचा मुलगा एजेकिएल या कुटुंबाला आम्ही आशीर्वादित करतो। आमचे दोन्ही हात उभारून त्यांना ब्लेस करतो प्रभू, ते आशीर्वादित आहे प्रभू। पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर, पवित्र प्रभू बायबल सांगतं की धन्य आहे तो प्रभू ज्याला सद्गुणी बायको मिळते, बुद्धिमान पत्नी मिळते। आणि मेघा खरंच त्याच्यासाठी बुद्धिमान पत्नी आहे प्रभू, असं तुझं वचन म्हणतं। तुझं वचन जसं सांगतं प्रभू की ती एक उपजाने वाली राहेल और लिया के समान रहेगी, ये प्रथा में वीरता का काम करेगी और बेथलेहम में तेरा नाम बड़ा होगा। जो संतान यहोवा इस जवान स्त्री के द्वारा तुझे दिया है उसके कारण तेरा घराना पेरेस सा हो जाएगा, और जो तामार और यहूदा के द्वारा उत्पन्न हुआ था। तो प्रभु यीशु के नाम से प्रभु ये वचन प्रभू यीशु ख्रिस्ताच्या नावाने प्रभू दिनेश्वर आणि प्रभू पवित्र पिता मेघावर ठेवते आणि त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आशीर्वादित करते प्रभू। धन्यवाद देते माझ्या चालणाऱ्या गोड पवित्र पिता दिनेशला आशीर्वादित कर, जसं तुझं वचन म्हणतं ना, तो विवाह करो और बेटे बेटियां जन्माव। तर प्रभू पवित्र पिता त्याने एक चांगलं काम तुझ्या राज्यात केलेलं आहे, त्याने लग्न केलेलं आहे प्रभू, आणि पवित्र पिता त्याला एक चांगली पत्नी दिलेली आहे। तर या पती पत्नीमध्ये सदैव प्रेम ठेव। आणि प्रभू जसं तू म्हणाला आहे की ज्या देशात मी तुम्हाला ठेवले तिथे तुमची घटी नाही पण बढती होते जाते। प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आजपासून यांच्या जीवनामध्ये बढती होणार। येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रभू आजपासून यांच्या जीवनात बढती होणार। आजपासून यांच्या जीवनामध्ये कधी घडती होणार। मी तुझं सर्व सामर्थ्य रक्त प्रभू येशूच्या नावाने प्रभू मेघावर लावते प्रभू। चालणाऱ्या गोड पवित्र पिता प्रभू जसे तुझं सर्व सामर्थ्य रक्त मेघावर लावले, तिला आशीर्वादित करतो, ती उपजाने वाली आहे प्रभू। आणि प्रभू पवित्र पिता
खरंच ती उपजाने वाली स्त्री आहे, जी प्रभू तू तिला आशीर्वादित केलेला आहे. धन्यवाद देते या कुटुंबाला प्रभू. पवित्र पिता, तू संतती देऊन त्यांचा मान ठेवलास. या 4 लोकांमध्ये समाजामध्ये तू त्यांना उंच केलंस प्रभू. त्यांना एक खूप मोठी संपत्ती दिली प्रभू, जी कधी न संपणारी. तो आहे एजेकेल प्रभू. मी तुझं सर्व सामर्थ्य रक्त एजेकेलवर लावते आणि आयझया प्रभू 49:1 पासून ते प्रभू पवित्र पिता 6 पर्यंत वचन येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याच्यावर ठेवून पिता पुत्र पवित्र आत्म्याचा अधिकार घोषित करून त्याला आशीर्वादित करते, त्याला बहुगुणित करते प्रभू. आणि प्रभू त्याची वाढ तसंच करतो. जसं प्रभू येशूच्या जन्माबद्दल मरियेला आणि जोसेफला सांगण्यात आलं, तर माता मरियेने आणि जोसेफने तसंच त्याला वाढवलं. ज्यामध्ये वाढवायचं होतं तसंच प्रभू दिनेश आणि प्रभू मेघा ह्या एजेकेलला तसंच वाढवून देतो, जे सांगण्यात आलेले आहे. पवित्र पिता आशीर्वाद मागते प्रभू. त्याला कधी आजारी पडून देऊ नको. आजाराची त्याच्यावर कधी अधिकार नाही, बंधन नाही प्रभू. तो स्वतंत्र तुझा केलेला मुलगा आहे प्रभू. त्याला आशीर्वादित कर, त्याला लागणारी सगळी गरज पूर्ण कर. करुणेचे कृपेचे पंख मागते, तुझं रक्त लावते, तुझी विपुल दया आशीर्वाद मागते. डोळ्याच्या बुबळाप्रमाणे समजण्यासाठी प्रार्थना करते. तू यांची ढाल, यांचं कवच, यांचा प्रभू, यांचा स्वामी, यांचा मेंढपाळ यांना आशीर्वादित करतो आणि यांना प्रभू बहुगुणित कर. ते 3 पासून 4 होण्यासाठी, 5 होण्यासाठी पुढे प्रभू पवित्र पिता तुझ्या राज्यामध्ये संतती जन्म करण्यासाठी तू मदत कर आणि या पृथ्वीचे अधिकारी होण्यासाठी सहाय्य कर. आणि कोणत्याही गोष्टीची वाढ राहणार नाही. जो यांना पोचेल तो आग पोचला जाईल. जो यांना आशीर्वाद देईल ते आशीर्वादाचे भागी होते. आणि आम्ही येशूच्या नावात आशीर्वादित करतो. कृपेचे पंख मागतो, तुझं रक्त लावतो, तुझी विपुल दया आशीर्वाद मागतो. या कुटुंबाला तुझ्या नावाने आशीर्वाद देतो. हे कुटुंब ब्लेसेड आहे. धन्यवाद देते, धन्यवाद. ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए और पृथ्वी के अधिकारी हो जाए. ये आशीष हमने पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से रखते हैं. धन्यवाद देते यीशु के नाम से. और परमेश्वर की शक्ति, परमेश्वर का सामर्थ्य जो तुझे परमेश्वर देने वाला है वो हमेशा तुझ पर प्रकट होता रहेगा. आणि देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य जे देव तुला देणार आहे ते नेहमी तुझ्यावरती प्रकट होत क्या आहे. ही भाग्यशाली उसी दिन में उसकी शादी की आणि काय भाग्यशाली की त्या दिवशी त्या टू इन जगात वन है ना. तो 2 in 1. तो हमने अभी देखा कि जिसने विवाह किया ये परमेश्वर की नज़र में अच्छी बात है. आणि ज्याने विवाह केलेला आहे ते देवाच्या नजरेमध्ये खूप चांगली गोष्ट इसलिए आहे. अभी आप जितने पुरुष लोग आए थोड़े लेट आए, इसलिए मैं थोड़ा सा बताती हूँ. आणि जेवढे पुरुष तुम्ही लेट आला थोडंसं तुम्हाला सांगते. इर्मया अध्याय 29 में हमने देखा है, इर्मया 29 मध्ये आपण पाहिलेलं आहे. उसके 6ठे वचन में लिखा है, 6व्या वचनात दिलेलं तुम आहे, विवाह करके तुम्ही विवाह करून बेटे बेटियों को जन्माओ. आणि मुलगा आणि मुलींना जन्म द्या. ये परमेश्वर की आज्ञा है. आणि देवाची आज्ञा आहे. परमेश्वर को अच्छा लगता है विवाह, आणि देवाला आवडतो विवाह. इसलिए आप सब विवाह को आदर देना आणि चाहिए. तुम्ही सर्वांनी विवाहाला आदर देणं तो गरजेचं आहे. विवाह में 2 व्यक्ति है, एक पुरुष और एक स्त्री. आणि विवाहामध्ये 2 व्यक्ती आहेत, एक स्त्री आणि पुरुष. इसीलिए दोनों मिलकर ही घर चलता है. आणि दोघांनी मिळून घर चालतं. तो एक ही ने बैलेंस करना, एक ही ने चलाना नहीं, दोनों मिलकर चलाओ. आणि एकानेच ते चालवायचं नाहीये, दोघांनी मिळून चालवायचं आहे. इसलिए दोनों एक दूसरे के साथ कॉपरेशन करना जरूरी है. आणि म्हणून दोघांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. इसीलिए आपको मेन बात परमेश्वर आपको कहता है कि अगर आप शादी करते हो तो सबसे दोनों जन, स्त्री और पुरुष दोनों ने अपने इस सीने पर क्या करना है, प्रेम का कटिबंध बांध लेना है. आणि तुम्ही दोघंही विवाह करता म्हणून तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या छातीवरती प्रेमाचं कटिबंध बांधायचे एक आहे. दूसरे को प्रेम करते रहना है. एकमेकांना प्रेम करत राहायचं आहे. गलतियाँ दिखेगी, कमजोरियाँ दिखाई देगी, लेकिन उन कमजोरियों पर आप अनदेखा कर आपको एक दूसरे से प्यार करना है. आणि चुका दिसतील, निर्बलता दिसतील, पण न पाहिल्यासारखं करून तुम्हाला एकमेकांना प्रेम करायचं और आहे. आप शादी करने के समय पर आप वायदा करते हो कि मैं जगत के अंत तक तेरे साथ रहूंगा. मेरा सास जगत के अंत तक तो नहीं, लेकिन कहती हूँ जब तक मेरा श्वास है तब तक मैं तेरा साथ दूंगा. आणि तुम्ही दोघं एकमेकांबरोबर करार करता की जोपर्यंत माझा श्वास आहे आपण एकमेकांशी जोडून राहू. मैं तुझे कभी नहीं छोड़ूंगा, तुला कधी सोडणार कभी नाही नहीं छोड़कर जाऊंगा. आणि कधी सोडून जाणार तो नाही. शादी हम एक दूसरे को छोड़ने के लिए नहीं मनाते, आणि लग्न आपण एकमेकांना सोडून जाण्यासाठी नाही अंत करत. तक आपको निभाना है. आणि शेवटपर्यंत तुम्हाला और निभवायचं आहे. शैतान कभी नहीं चाहेगा कि आप जुड़े रहे. आणि शैतानाची बिलकुल इच्छा नसते की तुम्ही जोडून राहावं. इसीलिए वो आपके फैमिली को ब्रेक करना चाहता है. आणि म्हणून त्याला तुमच्या कुटुंबाला तोडायचं आहे. इसलिए कभी कभी आपका पुरुष कभी कभी गुस्से हो जाएंगे, कभी कभी स्त्री गुस्सा हो जाएगी, फिर वो गुस्सा बढ़ जाता है और फिर डायरेक्ट डिवोर्स पे आता है. ऐसा न करें. आणि कधी पुरुष रागवतो किंवा स्त्री रागवते आणि तो राग इतका वाढतो की कधी कधी डिवोर्सवरती येतो. म्हणून असं कधी होऊ तो नये. इसलिए प्रियो याद रखो, हमारे मसीह पद्धत में डिवोर्स नहीं है. आणि ख्रिस्ती पद्धतीमध्ये डिवोर्स नाही और आहे. परमेश्वर
डिवोर्स से प्रसन्न नहीं होता, आणि देव डिवोर्सने प्रसन्न नाही इसलिए आप अपने जोड़ीदार को त्यागे नहीं। आणि म्हणून तुमच्या जोडीदाराला तुम्ही त्यागू नये. हाँ, ये परमेश्वर आज कहता है। आणि आज देव म्हणतो. तो अभी शादी को 7 साल कंप्लीट हो गए कौशिक के, आणि लग्नाला 7 वर्ष पूर्ण झालेली तो आहे. शादी के समय पर जो करार किया था कौशिक याद है? याद है? वाह, चलो प्रभु की स्तुति हो। ऐसे एक जन तो बोला कि उसको याद है, और उस करार के अनुसार ही अभी हम जो वेडिंग एनिवर्सरी करते हैं, आणि जेव्हा वेडिंग एनिव्हर्सरी करतो तो वापस हम उस करार को दोहराते हैं। आणि पुन्हा तो करार करतो, तभी हम उन दोनों को सामने लाएंगे। दोघांना समोर बोलू. हाँ, अपने बच्चों को नहीं लाना, उनको किसी और के हाथ में दे दो। या मी कौशिक मी कौशिक मी कौशिक तुम्हा सर्वांच्या समोर तुम्हा सर्वांच्या समोर साक्षीदार हूँ, साक्षीदार मी साक्षीदार हूँ, मी साक्षीदार हो मी कबूल करतो मी कबूल करतो की प्रभू येशूच्या नावाने की प्रभू येशूच्या नावाने 7 वर्षापासून 7 वर्षापासून मी सायलीला मी सायली माझी पत्नी म्हणून माझी पत्नी म्हणून स्वीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आणि आहे. आजही आणि आजही ती माझी पत्नी आहे। ती माझी पत्नी आहे. मी तिला सोडले नाही, मी तिला सोडलं नाही. तिला आईच्या घरी तिला आईच्या घरी रस्त्यावर टाकलं नाही, टाकलं नाही. तिला मारलं नाही, तिला मारलं नाही. तिचा तिचं हेळसाळ केला नाही, हेरसाळ केलं नाही. पण तिची सर्व गरज पण तिची सर्व गरज भागून भागवून 2 मुलांना 2 मुलांना देवाने दिलेल्या देवाने दिलेल्या उत्तम 2 मुलांना उत्तम 2 मुलांना मी सांभाळत आहे, मी सांभाळत आणि यापुढेही आणि यापुढे मी सांभाळेन। मी सांभाळेन. तुमच्या समोर तुमच्या समोर मी कबुली जबाब देतो। मी कबुली देतो. देवाच्या पिता पिता पुत्र पुत्र पवित्र आत्म्याच्या पवित्र आत्म्याच्या नावाने नावाने आमेन। आमेन. मी सायली मी सायली तुम्हा सर्वांना साक्षीदार करून मी सगळ्यांना साक्षीदार कबूल करते माझा विवाह विवाह 7 वर्ष 7 वर्ष शिमशोनच्या वडिलांबरोबर शिक्षणच्या वडिलांबरोबर झालेला आहे, आणि आजही मी त्यांना सोडलेलं नाही आणि सोडणारही नाही। त्यांच्याबरोबर मी विश्वसनीय राहिली, त्यांना धोका दिला नाही, आणि पुढेही मी धोका देणार नाही। पुढेही मी शेवटपर्यंत त्यांची बनून राहील। आयुष्यामध्ये देवाने 2 उत्तम मुलं माझ्याद्वारे त्यांना दिली, त्यांचं लालन पोषण आणि त्यांना प्रेम करून मी पुढेही जगेन। येशूच्या नावाने पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने करार मी करत आहे। येशूच्या नावाने आमेन। आता एकमेकांचा हात घ्या. मी कौशिक तुझ्याशी वाकचं विवाह केलेला आहे, आणि आज लग्नाला 7 वर्ष झाली। मी तुला सुखात दुःखात आरोग्यात रोगात प्रत्येक परिस्थितीत संभाळेल। तुला कधी माझ्यापासून लांब करणार नाही। तुला प्रेम करतो आणि सदैव प्रेम करत राहील, आणि तुला प्रेम करण्यासाठी माझ्या हृदयात प्रभू येशू रोज प्रेम भरत जाईल, कारण येशू प्रेम आहे, आणि येशू मला प्रेम करतो। तेच प्रेम मी तुला करत राहील, कधीही तुला शेवटपर्यंत माझ्यापासून लांब करणार नाही। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्याबरोबर विश्वसनीय राहील, धोका देणार नाही, विचार करणार नाही, कारण येशू व्यभिचारी परस्त्रीगामी यांचा न्याय करतो, आणि मी या पापाचा तिटकारा करतो। मी येशूचा भयविरू माणूस आहे।
माणूस आहे. मी देवाचा मी देवाचा भक्त आहे भक्त आहे. आणि मी तुझा नवरा आहे. आणि मी तुझा तुला नवरा धोका देणार नाही. तुला धोका देणार. आपली बनवून ठेवणार. आपली बनवून ठेव. येशूच्या नावाने येशूच्या मी नावाने हा करार करतो. मी या करार करतो. येशूच्या नावाने येशूच्या नावाने आमेन. आमेन. मी सायली मी सायली 7 वर्षापासून 7 वर्षापासून तुमच्या बरोबर आहे. तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या मी तुमच्या प्रेम करून प्रेम करून तुमच्या आधीच राहील तुमच्या आधी जाईल आणि तुम्हाला आणि तुम्हाला कधीही कधीही धोका देणार धोका नाही. देणार नाही. तुम्हाला सोडून तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. कधीही जाणार नाही. तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत श्वासापर्यंत प्रेम करत राहील. प्रेम करत राहील. सुखात सुखात दुःखात दुःखात आजारात आजारात रोगात रोगात प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक मी परिस्थितीत तुमचा साथ देईन. मी तुमचं साथ देईन. तुम्हाला कधी तुम्हाला कधीही खाली खाली पाडणार नाही. पाडणार नाही. तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुम्हाला पुढे जाण्यासाठी माझा हमेशा हमेशा सपोर्ट राहील. सपोर्ट राहील. मी तुमच्या आधीन मी राहील तुमच्या आधीन राहील आणि तुम्हाला आणि तुम्हाला प्रेम करत राहील. प्रेम करत राहील. तुमचं घर तुमचं घर तुमची मुलं तुमची मुलं तुमची माणसं तुमची माणसं सांभाळून ठेवा. सांभाळून ठेवा. मी तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर कधी कधी विश्वासघात विश्वासघात करणार नाही. करणार नाही. व्यभिचार परपुरुष गामी यांच्या बरोबर आम्ही यांच्या बरोबर कधी असे पाप करून मी व्यभिचारी होणार नाही. व्यभिचारी होणार नाही. माझा देव त्यांचा न्याय करतो. त्यांचा न्याय करतो. म्हणून या पापांचा मलाही फिटकार आहे. हे करा आहे. शिमशोनचे वडील शिमशोनचे वडील हो मी मी तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर विश्वसनीय राहील. विश्वास तुम्हाला धोका देणार नाही. तुम्हाला लोक देणार आतापर्यंत तुमच्याशी राहिली. तुमच्याशी राहिली. शेवटपर्यंत शेवटपर्यंत तुमचीच राहील. तुमचीच राहील. येशूच्या नावाने येशूच्या नावाने मी हा करार करतो. मी हा करार करतो. येशूच्या नावाने येशूच्या नावाने आमेन. आमेन. आता नाही. सगळे उभा रहा. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता, आज फिर से इन लोगों ने अपना वाचा दोहराया प्रभु, जो उन्होंने शादी के समय में किया था। आज 7 साल कंप्लीट हुआ। 7 संख्या पूर्णांक संख्या है, पवित्र संख्या है, जिस शब्बात को भी दर्शाया जाता है और विश्राम को भी दर्शाया जाता है। आज 7 साल में इन्हें तूने जिस दर्द से लोग गए, इसमें अभी इनको विश्राम है। अब आने वाले दिन इनके लिए बहुत अच्छे हैं, क्योंकि प्रभु पवित्र पिता 7वें साल तुम्हें विश्राम है। तो हम यीशु के नाम से इन्हें आशीषित करते हैं प्रभु। और आज ये नंबर फिर से प्रभु नई बातों को, नए चमत्कार को, और आज वैसे वचन आपने दिए हैं, मैं तुझे सामर्थ और शक्ति देता रहूँगा। तो वैसे ही प्रभु आज से प्रभु पवित्र पिता इस फैमिली को तू ब्लेस करता रहेगा। इनकी घटती नहीं बढ़ती होती जाएगी। ये पृथ्वी के अधिकारी रहेंगे प्रभु, ये हमेशा जुड़े रहेंगे। इसलिए प्रभु यीशु ये कभी भी एक दूसरे से कभी अलग नहीं रहेंगे। इसलिए प्रभु यीशु हम आपका सर्व सामर्थ्य लघु लगाते, कोशिश के ऊपर आपका सर्व सामर्थ्य लघु लगाते, पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते हैं। इसे आपके पंख में सुरक्षित रखना, आपका छेदा हुआ हाथ रखना प्रभु। आज इसका जन्मदिन है, माँ के गर्भ में था तभी से प्रभु तूने इसके ऊपर चित्त लगाया था, और तभी से आपने उसे बुलाया था। इसलिए प्रभु पवित्र पिता आपकी सेवा के लिए हमेशा तत्पर रहने के लिए मदद करना, कभी इस संसार में जाने नहीं देना। जो पीछे रह गए, जो इस संसार में नहीं, उन्हें यीशु के पास लाने के लिए तूने इसे चुना है। इसलिए ये सेवा अच्छे तरीके से करने के लिए आज आपने प्रॉमिस किया है, मैं तुझे सामर्थ दूंगा, तुझे शक्ति दूंगा। तो ये वचन में इसके ऊपर रख इसे आशीषित करके और आपके पंख में सुरक्षित रहने की प्रार्थना करता। तूने उसकी ज़िंदगी में उसको माँ दी, उसको बहन दिया, भाई दिया, अब उसकी ज़िंदगी में एक अच्छी पत्नी भी है, 2 बच्चे हैं प्रभु। बहुत सुंदर फैमिली तूने इसको दिया है। इस फैमिली को जोड़े रखने के लिए उसको बुद्धि देना, ज्ञान देना, इस कुटुंब को चलाने के लिए उसको ज्ञान बुद्धि देना प्रभु। कभी इस कुटुंब को टूटने नहीं देना, हमेशा अच्छा रीति से एक पुरुष, भय मानने वाला पुरुष, जैसे आज वचन में लिखा है, तेरे पवित्र स्थान में परमेश्वर भय योग्य है। तो हमेशा तेरा भय मानते हुए जीवन व्यतीत करने के लिए, ये भयभीरु बनकर जीने के लिए मदद करना। करुणा की कृपा के पंखों में सदा सुरक्षित रखना। अपने कुटुंब को बहुत प्यार करने के लिए तू उसे सहायता करना। उसी रीति से प्रभु साई के ऊपर भी हम आपका सर्व सामर्थ्य लगाते,
और यीशु के नाम से मेरे मन पवित्र पिता आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करता हूँ। प्रभु पति के आधीन रहकर अपने कुटुंब को अच्छी रीति से संभालने वाली सद्गुणी स्त्री बनने के लिए मदद करना। अब तलक संभाला, आगे भी तुझसे बुद्धि और ज्ञान से भरे रहेगा और ये कुटुंब कभी प्रभु आपसे दूर नहीं होगा, कभी भी नहीं, कभी भी नहीं। ये हमेशा आप में बने रहेगा। ये मसीह कुटुंब है प्रभु, और इस कुटुंब के नाव में प्रभु आप हो रहे, हमेशा आप बने रहोगे और आप इन्हें कभी नहीं छोड़ोगे, कभी नहीं त्यागोगे। और आज ही वचन दिया है कि जहाँ मैं तुम्हें विवाह कर लिया है तो तुम्हारी घटती नहीं, तुम्हारी बढ़ती है और ये बढ़ते जाएंगे। धन्यवाद देते प्रभु यीशु आपका दास होने के नाते और कली से मिलकर अपने हाथ उठाकर ये फूले फले फलवंत हो जाए, बहुगुणी हो जाए, संख्या में बढ़ जाए और पृथ्वी के अधिकारी हो जाए। प्रभु जो इन्हें कोसेगा वो आप कोसा जाएगा और जो इन्हें आशीष देगा वो आशीष में जाएगा। धन्यवाद देते कुटुंब को ब्लेस करते प्रभु और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। तो इनकी ढाल तो इनका कवच है। धन्यवाद देते हैं। आज फिर से एक बार इन्होंने वाचा को दोहराया है, याद रहेगा। धन्यवाद देते अपने हाथों में देते प्रभु यीशु के नाम से। आमीन। प्रेज़ द लॉर्ड।